कोकण हे नेहमीच पर्यटकांना आकर्षित असतं, मात्र पर्यटकापासून वंचित असलेलं मात्र वैभववाडी तालुका मात्र आता आकर्षित वाटायला लागलेला आहे। नापणे धबधब्यावरती सिंधुरत्न योजनेच्या माध्यमातून या भव्य दिव्य असं जे काचेचं पूल जे ते उभारण्यात आलेलं आहे, त्यामुळे हे पर्यटकांमध्ये एक आनंदाचं वातावरण देखील पाहायला मिळते आणि वैभववाडी तालुक्याच्या नापणे धबधब्यामध्ये सुद्धा देखील एक सौंदर्यामध्ये देखील भर पडलेली पाहायला मिळते। गेले अनेक वर्षापासून हा धबधबा पर्यटकांसाठी बंद देखील होता आणि या मागासलेला तालुका म्हणून या वैभववाडी तालुक्याकडे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जायचं, मात्र धबधब्यावरती हे काचेचं पूल पहिल्यांदाच सिंधुरत्न योजनेतून उभारण्यात आल्यामुळे मात्र एक पर्यटनामध्ये मोठी भर पडलेली पाहायला मिळते। पण मात्र जो मुख्य धबधबा आहे त्या धबधब्यापर्यंत मात्र पर्यटकांना जाता येणार नाही, त्यामुळे मात्र पर्यटकांची काही नाराजी असलेली देखील पाहायला मिळते। मात्र याच ब्रिजवरती राहून काचेच्या ब्रिजवरती राहूनच मात्र पर्यटकांना हा धबधबा निहाळता येणार आहे, मात्र तिथपर्यंत जाता येत नसल्यामुळे मात्र त्यामुळे पर्यटकांची नाराजी आहे आणि त्यामुळे प्रशासनाने जसं सिंधू योजनेतून हे ब्रिज जसं बांधण्यात आलं तसंच त्याच प्रकारेच काहीतरी उपाययोजना करून तिथे पर्यटकांना जाता येईल अशा प्रकारची उपाययोजना प्रशासनाने करावे आणि जेणेकरून तिथला नापणे धबधब्याचा जे आनंद आहे ते मात्र पर्यटकांना घेता यावं अशी देखील पर्यटकांकडून मागणी होताना पाहायला मिळते। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।